मित्र हो, आज आपण ॲग्रिकल्चर लँड ही याने कशी बनवायची, म्हणजेच शेतजमीन जी आहे ती दुसऱ्या उपयोगासाठी म्हणजेच निवासासाठी किंवा व्यावसायिक किंवा औद्योगिक व्यवसायासाठी ती बदलून कशी घ्यायची, म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. याने प्लॉट करायचा असेल तर अर्जाची प्रक्रिया काय असते, अर्जासोबत कोणती आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात, अर्ज सादर करताना अटींची पूर्तता कशी करायची, त्यानंतर मंजुरी आदेश आणि नोंदणी होण्यास किती कालावधी लागू शकतो, तसंच वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याचे फायदे कोणकोणते आहेत आणि समजा आपला अर्ज जर मंजूर झाला नाही तर आपण काय करायचं याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, जमिनीचे रूपांतर म्हणजे एका उपयोगाचे म्हणजेच शेत जमीन ही दुसऱ्या उपयोगासाठी म्हणजे निवासासाठी, व्यावसायिक किंवा औद्योगिक व्यवसायासाठी म्हणजेच याने करण्यासाठी, याने प्लॉट करण्यासाठी म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्जाची प्रक्रिया कशी असते ते आपण बघूयात. यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा प्रांत कार्यालयात अर्ज सादर करायचा असतो. अर्ज सादर करताना अर्जामध्ये जमिनीचा सर्वे नंबर, गट नंबर, जमीन कोणत्या प्रकारची आहे ही अचूक माहिती आपण द्यायची आहे. अर्जासोबत आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात तर अर्जदाराचं ओळखपत्र, मग त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक चालेल. 7/12 उतारा आणि 8 उतारा, फेरफार उतारा, मिळकत दाखला, जमीन वर्ग 2 ची मंजुरी आदेशाची प्रत, जमीन वापर प्रमाणपत्र, नागरी सुविधा असल्याचे प्रमाणपत्र, गावठाण हद्दीबाहेर असल्यास आवश्यकता नाही आणि गावठाणात असल्यास जमीन मोजणी नकाशा आवश्यक. सोबत चलनाची प्रत अर्जासोबत आपल्याला जोडायची आहे. अर्ज सादर करताना काही अटींची आपल्याला पूर्तता करायची आहे. जमीन शासकीय असेल तर ती शासन आदेशानुसार वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येते. जमीन कोणत्याही न्यायालयीन वादात नसावी. शासकीय रेकॉर्डनुसार जमीन मालकाच्या नावावर असावी. जमीन महसूल थकबाकी नसावी. स्थानिक प्राधिकरणाच्या म्हणजे ग्रामपंचायत किंवा महापालिका. आता चौकशी आणि प्रत्यक्ष पाहणी, आपण अर्ज सादर केल्यानंतर तहसीलदार किंवा तलाठी प्रत्यक्ष जमिनीची पाहणी करतात. चौकशीनंतर अहवाल तयार करतात आणि अहवालानुसार आपल्या अर्जास मंजुरी दिली जाते किंवा नकार दिला जातो. आता मंजुरी आदेश आणि नोंदणी, मंजुरी मिळाल्यानंतर जमीन वर्ग 2 वरून वर्ग 1 मध्ये रूपांतरित होते. ही नोंद 7/12 उतार्यात केली जाते. मंजुरीनंतर तुम्ही त्या जमिनीला विक्री, हस्तांतरण किंवा इतर कायदेशीर व्यवहार हे करू शकता. आता वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याचे नेमके फायदे काय आहेत तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जमिनीवर संपूर्ण मालकी हक्क मिळतो. जमिनीचे विक्री व्यवहार किंवा हस्तांतरणासाठी कोणतीही अडचण येत नाही. बँकेत गहाण ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो. जमिनीचा व्यावसायिक वापर म्हणजे शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायासाठी करता येतो. वारसांना किंवा इतरांना जमीन हस्तांतरण करणे सोपे जाते. आता मित्र, आपला अर्ज जर मंजूर झाला नाही तर काय करायचं. आपला अर्ज जर तहसीलदार किंवा प्रांत अधिकाऱ्यांनी नाकारलं तर तसं त्यांना लेखी स्वरूपात आपल्याला कारण द्यावं लागतं. मग त्यासाठी अपील करायचं असेल तर उच्च महसूल अधिकाऱ्यांकडे म्हणजेच उपविभागीय अधिकारी SDO यांच्याकडे आपण दाद मागू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 1 ते 3 महिने लागू शकतात. परिस्थितीनुसार कालावधीमध्ये बदल होऊ शकतो. तसेच जर जमीन शासनाने कोणत्याही अटींसह दिली असेल आणि त्या अटी जर पूर्ण झाल्या नसतील तर वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर होऊ शकत नाही आणि मंजुरी मिळेपर्यंत जमिनीचे विक्री व्यवहार आपण कोणीही करायचे नाहीत, कारण सन धोरणानुसार काही विशेष अटीसुद्धा लागू असू शकतात. तर अशा प्रकारे मित्र हो, आपण ॲग्रिकल्चर लँड ही
मध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजेच प्लॉट आपण बनवू शकतो. अतिशय सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ॲग्रिकल्चर जमिनीचे, शेत जमिनीचे प्लॉटमध्ये रूपांतर कसे करायचे, तसंच ही नेमकी सविस्तर अशी प्रक्रिया काय आहे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, किती वेळ लागतो, याबद्दलची त्यांनासुद्धा सविस्तर माहिती मिळेल. आणि आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या शासन निर्णय GR या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.